डीकेटीचे शक्तीपर्व स्नेह संमेलन उत्साहात संपन्न. गुगल क्लाउडचे डॉक्टर आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती. इचलकरंजी येथील डीकेटी सोसायटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे वार्षिक स्नेह संमेलन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने संपन्न होत असते. यावर्षीच्या शक्तीपर्व 2026 वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे डॉक्टर आशिष तेंडुलकर यांच्या उपस्थितीत विविध बक्षीस वितरणाने संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या सचिव डॉक्टर सपना अवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डीकेटीच्या शक्तीपर्व 2026 या वार्षिक स्नेह संमेलनात गुगल क्लाउडचे AI मॅनेजर डॉक्टर आशिष तेंडुलकर बोलताना म्हणाले, बदलत्या तंत्रज्ञान प्रधान युगात AI ही प्रगतीची नवी दिशा ठरत असून AI सोबत पाऊल टाकणारेच भविष्यात यशस्वी ठरतील. AI ही अत्याधुनिक तंत्रशक्ती नोकऱ्या संपवणारी नसून कामाचे स्वरूप अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक बनवणारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. युवा पिढीने नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेकडे वळल्यास देशाच्या प्रगतीला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून समाजहित साधण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असे प्रेरणादायी संदेश त्यांनी दिले. डीकेटीमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे उद्योगाभिमुख, प्रत्यक्ष अनुभवाआधारित शिक्षण त्यांना सक्षम अभियंते बनवत असून संस्थेचे नाव जागतिक स्तरावर उजळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या कारकिर्दीतील प्रेरणादायी प्रसंग सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कौशल्य वृद्धी करण्याचे आवाहन केले. संचालिका प्राध्यापक डॉक्टर LS अडमुठे यांनी स्वागत करून संस्थेच्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतला. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आधुनिक कौशल्य व उदयोन्मुख प्रशिक्षण आत्मसात करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्य, जिद्द आणि नव्या संधीचा ध्यास ठेवण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी विविध स्पर्धेचा निकाल डे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर UJ पाटील व डीन प्राध्यापक डॉक्टर SK शिरगावे यांनी जाहीर केला. विद्यार्थी प्रतिनिधी गौरी सावंत हिने वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमात सोशल डीन प्राध्यापक SG कानिटकर, सोशल विभाग प्रमुख प्राध्यापक AV शहा, प्राध्यापक डॉक्टर AR बलवान, प्राध्यापक AU अवसरे यांचेसह सर्व डीन, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहल पाटील हिने पाहुण्यांची ओळख करून दिली, तर श्रुती जंगटे हिने आभार मानले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.